नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी भरलेली माकली फ्राय. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण बनवणार आहोत भरलेली माकली फ्राय. तर आपण नेहमी माकली रस्सा बनवतो, माकली सुक्का बनवतो, माकली मसाला बनवतो, पण आज आपण भरलेली माकली बनवणार आहोत. एकदम चमचमीत आणि एकदम चविष्ट अशी लागते. तर त्यासाठी इथे आपण माकल्या घेतल्या. ते बघा, मी स्वच्छ साफ करून घेतल्या. ते बघा, याच्या आतमध्ये सुद्धा सर्व असं काढून घेतलं आहे आणि सर्व साफ करून घेतलेलं आहे. तर आपण पहिलं काय करणार आहोत, आपल्याला पहिला मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचे गरम मसाला आणि अर्धा चमचा आपला घरगुती लाल मसाला. आणि आता याच्यात आपण चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे, आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे या माकलीला पहिले लावून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला लावायचे आहेत. अगदी हा मसाला आपल्याला असा आतमध्ये सुद्धा असा सोडून घ्यायचा आहे. तर इथे आपण हे बघा, व्यवस्थित असा मसाला हा लावून घेतलेला आहे. आता आपण 10-15 मिनिटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. तर आता आपण माकली भरणार आहोत. त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे सुकं खोबरं भाजून घेतलं आहे, 1 चमचा इथे तीळ घेतलं आहे, एक इंच इथे आला तुकडा घेतला आहे, लसूण इथे 2-3 मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर. हे आता आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे आपण हा असा वाटून घेतलेला आहे. आता आपण हा माकल्यांमध्ये भरून घेणार आहोत. तर आता आपण भरून घेणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला या वाटणामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. आपण माकलीला लावलेलं आहे आणि आपल्याला थोडंसं वाटणात मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्स करून घेऊया. खूप छान वास येतो या वाटणाला आणि खूप छान लागते माकली भरलेली. आता एक माकली आपल्याला अशी घ्यायची आहे आणि जर जात नसेल तर इथून थोडीशी कट मारायची, म्हणजे होल थोडा मोठा होईल आणि माझ्यामध्ये असं आपल्याला भरून घ्यायचं आहे. असं भरून झालं की आपल्याला एक टूथपिक घ्यायची आहे आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून काही मसाले आहेत ते आपले बाहेर नको यायला, यासाठी. बघा, असं भरून घेतलेलं आहे. आणखीन एक घेऊया आपण. थोडीशी कट मारायची, इथं थोडं मोठं होतं होल, असं यामध्ये टाकून घ्यायचं. तर पुन्हा आपल्याला एक टूथपिक लावून घेणार आहोत. बघा, आता अशा प्रकारे सर्व माकल्या मी आता भरून घेते. तर इथे आपण सर्व माकल्या बघा इथे भरून घेतलेल्या आहेत. आता आपण या फ्राय करायला घेणार आहोत. पॅन गरम करत ठेवलं, त्यात तेल घातलंय. आता आपण याच्यामध्ये एक माकली ठेवून देणार आहोत. अशा प्रकारे सर्व आपल्याला तिथे ठेवून द्यायचे आहेत. आता आपण हे सर्व ठेवलेले आहेत. आता आपण
झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायचं आहे। तर आपली इथे 5-7 मिनटं झालेली आहेत। आपण झाकण काढून घेणार आहोत। हे बघा, माकलीला पाणी सुटतो, त्यासाठी माकलीमध्ये पाणी नाही कधी घालायचं। आता आपली एक साईड झालेली आहे। आता एक साईड आपण अशी पलटी मारून घेणार। आपल्या सर्व पलटी मारून झालेल्या आहे। आता आपण पुन्हा या अशाच आपल्याला एक 5-7 मिनटं ठेवून द्यायचे। तिथे आपले 5 मिनटं झालेले आहेत। हे बघा, आता आपले माकल्या या पूर्णपणे आता शिजलेल्या आहेत। आपण यात थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आता आपण या काढून घेणार आहोत। तर इथे आपली भरलेली चमचमीत अशी माकली फ्राय तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आणि तितकीच टेस्टी सुद्धा लागते। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।